कार्यक्रमाच्या म्हणजे पुढील वाटचालीस आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया आणि तो जबाबदारी बदलल्या पण एक गोष्ट मात्र तशीच आहे ती म्हणजे आपली दहावीची मैत्री. नवे ऋतू नव्या वाटा नवे सोबते तरी काय ओढ लावावी जुन्या त्या स्मृती. शाळा सुटली काळ सरला आणि पाहणे डोळे पण आज पुन्हा भेटले हे 2002चे मित्र. पुन्हा एकदा शाळेचा तोच वर्ग आज आपण भरवला. जरी पाठीवर दप्तर नसलं तरी जबाबदाऱ्याचं ओझं मात्र आपलं सगळ्यांचं जसं आहे तसंच आहे जरी कोणाला दिसत नसलं. पण मनात एक सुखाचा ओघ असावा. आज ती शाळा ना तो शाळा ना तो गणवेश पण काळजाच्या कोपऱ्यात आजही तोच आहे 2002चा आपला वेश. तर आपण कार्यक्रम सुरुवात करताना सर्वप्रथम कार्यक्रमाचा एक व्यासपीठावर अध्यक्ष स्थान स्वीकृत करायचं त्यासाठी मी आपले शाळेचे प्राचार्य जाधव सर यांना विनंती करेन की त्यांनी कार्यक्रमाचे आजच्या अध्यक्ष स्थान स्वीकारावं. त्यानंतर आपण कुठलाही कार्यक्रम करायचे म्हटलं तर एक मंगलमय सुरुवात असावी. तसे आपल्या शाळेत या कोणी देशसेवेमध्ये आहे, कोणी यशस्वी हाऊसमेकर आहे, तर कोणी शेतातून सोनं पिकवलं, तर कोणी उद्योगरत्न झाले. पण महत्वाचं एकच आहे, प्रत्येकाने आपला आयुष्य हे कष्टाने सजवलंय. त्यामुळे आज जो काही कोणी आहे ते सर्व बाजूला ठेवून एक शाळेतला 10वीचा मित्र या नात्याने आपण इथे आलेलो आहे. तर आपण ओळख प्रथम एक मुलीने ओळख करून द्या, एक मुलाने ओळख करून द्या, असा 20 आपण मध्ये चालू आहे. तर सर्वात प्रथम पहिले मी इन्व्हाइट करेन तुमच्या बॅचच्या वेळेला एक गाव वेळेचं असं एक नाटक केलं होतं. हो. आणि आणखी एक नाटक होतं असंच असतं म्हातारं. हो. माझं नाव तारा बाबूराव आहे, राहणार माणसाने, आणि सासरचं नाव तारा बाबूराव तारा पवार आणि गाव. मी
संदीप तुझी एंट्री तर मी बाकी तुझी पण एंट्री टाक करते. दोघांची. सरकारी दवाखान्यामध्ये माझे मिस्टर मजुरी करत्या आणि हे गेट टुगेदरचं कार्यक्रम नियोजन झालं तेव्हा असं वाटलं होतं आता आज आपण जेवढे सगळे मित्रमैत्रिणी एका बॅचचे तर सगळे तारीख ठरल्यानंतर सगळे एकत्र यायला तयार होते. पण बऱ्यापैकी आपल्या मुली पण कमी आल्या मुलं पण कमी आले. पण जेवढे आले तेवढ्या सोबत आनंद आपण व्यक्त करूया. आणि आपले सर जाधव सर थोरमिसे सर यांना अगोदर मी एकदा येऊन शाळेत भेट देऊन गेले होते. त्याच्यानंतर फक्त जाधव सरांनी मला ओळखलं होतं आणि भाऊसाहेब तेव्हा नव्हते भेटले आणि थोरमिसे सर भेटले होते. त्यांनी पण मला ओळखलं होतं. फक्त जाधव सरांनी मला ओळखलं होतं का ही तारा आहे. म्हटलं तुम्ही ओळखलं एवढंच भाग्याचं आहे म्हटलं. म्हटलं तुम्ही असं ओळखलं का सरांनी जेव्हा आपला खेळाचा ग्राउंड असायचं तर सर मी केव्हा पण नाही म्हटले कारण मला घरचे खेळामध्ये येऊ देत नव्हते. कारण बाहेर जायचं जर म्हटलं तर थोडी परिस्थिती नाजूक होती आमची. तर मग सर म्हणायचे तुम्ही काहीच नका देऊ तिच्यासोबत पण ताराला खेळायला बरोबर पाठवा. कारण खेळामध्ये खेळण्यात माझावाला इंटरेस्ट चांगला होता त्याच्यामुळे सर मला पहिले खेळामध्ये 1 नंबर घ्यायचे. आणि कुठे पण जायचं ना तर त्यामध्ये 1च नंबर यायचा. फक्त आम्ही नाशिकमध्ये गेल्यानंतर तिथं 2 नंबर आल्यानंतर थोडंसं नाराजगी व्यक्ती झाली होती सरांची. पण तरी पण म्हटलं जेव्हा आपण दुसऱ्या राऊंडमध्ये खेळतो तेव्हा 1 नंबरच आणेल आणि ट्रॉफीज मिळवून देईल असं मी सरांना म्हणजे दिलं होतं. पण ते झालं होतं सर. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. शाळा चालू क्लासमध्ये बोलणं नसतं. मी संदीप रामू पासा राहणार माणसाने. माझे नाव तेच आहे जे पहिले होते तेच आहे. मी आता इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करतो. माझी 22 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आता मी म्हणजे त्या शाळेमध्ये म्हणजे माझ्या बरोबर यामध्ये पहिलीपासून ते 10वी पर्यंत सर्व म्हणजे आम्ही पहिली ते 4थी मालसाण्याला गेलेली यात बसलेले सगळे. परत आम्ही नंतर तिथून परत ट्रान्सफर होऊन परत 5वी ते 7वी 7वी ते 10वी सोबत सर्वांबरोबरच आलेली. 10वी ते 12वी आमची चांदवडला झालेली. त्यातून काही आले काही दुसरीकडे गेले. आमची थोडी परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्ही चांदवडलाच केले. पण आम्ही चांगलं झालं. त्यानंतर आम्ही परत आर्मीमध्ये जॉईन झालो. त्यानंतर पण मी ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट केलेलं आहे. माझं ग्रॅज्युएशन मी कम्प्लीट पूर्ण केलेलं आहे. आणि आता मी पुणे ते सर्व्हिस करतोय. मला एक बायको आणि 2 मुलं असू शकतं आणि माझा मोठा मुलगा आहे तो म्हणजे परिवार बरोबर असल्यामुळेच आम्ही सर्वजण आर्मी स्कूलमध्ये त्यांना सर्व केलेले आहे. आता मोठा मुलगा आहे तो मला 9th मध्ये 9वीला आहे. तो छोटा मुलगा आहे तो बी 5वीला आहे. सर्व आम्ही पुण्याला आता सेटल केले. त्यांना पहिले नाशिकला ठेवले. नंतर मी अरुणाचलला असल्यामुळे मला परिवार बरोबर नव्हता नेता आला आणि त्यामुळे मग मी आता पुण्याला त्यांना बरोबर ठेवलेले. कुणी आलं पुण्याला वगैरे संदीप कासाचे फक्त तिथे आठवण करायचे. सगळे पण आले आसपास घरी आले आळंदीला आले. आळंदी तिथं जवळचे जेजूरला आले तरी आठवण करा. मी तिथं घ्यायला येईल. तुम्हाला जे काय ते सर्व माझ्याकडून जेवढे सुविधा होईल त्या फक्त मी तिथं प्रोव्हाइड करा. पुण्याला कारण आता मला नंतर सुशीला आहे तिथं माहीत झालं नंतर. पण ती थोडी लांब आहे. थोडं म्हणजे बघितलं मी लोकेशन पण थोडं लांब. आणि आता म्हणजे सांगायचं या शाळेतूनच जे आता मी इथं उभा आहे या शाळेनेच मला शिकवल्याचे की हे सर लोक जे बसले यांनीच आपल्याला शिकवले. हे यांच्या म्हणजे कृपा प्रसादच आपला ते आपल्याला देवासारखे लाभले. त्यांनी जे आपल्याला शिकवलं ते आत्ताच्या मुलांना त्यांचे शिक्षक नाही शिकवत. आता तुमचे प्रत्येकाचे सर्वांची मुलं मोठी झालेली. कोणी आता काही दिवसात आजी आजोबा पण होती. मला तर वाटतं हा ग्रुप जास्त लवकर होईल असं वाटतं. आमचं थोडंसं लेट झालं थोडं. म्हणजे एक जो म्हणजे आपण फक्त आपल्या मुलांना घडवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे चांगलं आहे. सरांनी काय आपल्याला एक मूल म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. त्यांची जी मेहनत त्यावेळेस बघितली तर त्यावेळेस आपल्याला वाटत होतं म्हणजे त्यावेळेस आपल्याला काही समजत पण नव्हतं काय करायचं. जॉब कसा असतो काय असतं आपण काय करायचं कुठे काय करायचं
पण थोरमिशे सर, जाधव सर सायकलवर येत होते. आम्हाला त्यावेळेस वाटायचं अरे शिक्षणासाठी एवढा खर्च करायचा आणि एवढं त्यासाठी एवढा हे पण करायचं, कारण शाळेला त्यावेळेस ग्रँड भेटलेलं होतं आणि म्हणजे थोडं सर्वांना मला वाटतं पगार त्यावेळेस मिळते चालू झाले शक्यतो. आणि नंतर मग म्हणजे त्यावेळेस ती परिस्थिती बघितल्यानंतर एवढं शिक्षण केलं असेल सरांनी, आपण मी म्हणजे आपल्याला पण हेच करावं लागेल हे त्यावेळेस थोडी जाणीव झाली, जास्त झाली नव्हती, कळत नव्हतं त्यावेळेस काहीच. नंतर मग आपण थोडं मेहनत करावं लागेल, आपल्याला थोडं शिक्षण करावं लागेल, कुठं म्हणजे वाढावं लागेल, काहीतरी करावं लागेल, कारण आपली जी परिस्थिती त्यापेक्षा बिकट होती. ही आमची म्हणजे सध्याची सर्वांना परिस्थिती माहिती, सर्व आपण एक बरोबर आंगडलेले, खेळलेले, मातीत खेळलेले सर्व झालेले. आणि म्हणजे त्यावेळेस मी असं आठवायचं का काय करावं आपण, हे म्हणजे भाऊ तर नाही झाले, कोणी रडायचं तर नाही आहे, होती त्यावेळेची परिस्थिती तशी होती, त्यातून आपण दिवस काढले. मला कारण सरांची म्हणजे थोरमिशे सर मी त्यावेळेस होते, आम्ही एकत्र जेवण करायचो सर्व. ते भाजी भाकरी, जाधव सर सायकलवर यायचे, गालबर्डे सर आले, नंतर मग छोटे बोरगुडे सर आहे, छोटे बोरगुडे सर तर आमच्याच गावात होते, त्यामुळं त्यांचा इंग्लिशचा क्लास सर्वांना माहित आहे. आम्ही इंग्लिशकडे ध्यान जास्त दिलंच नाही, आम्ही त्यांचे फक्त बरोबर का हे सरांचे ते शब्द बोलायचे. देशाला आपण जर बघितलं तर भरपूर काही म्हणजे आता सुधारणा झालेली, भरपूर काही जग वेगळं झालेले. जे आपल्या काळची शाळा होती ती यावेळेस आता इथून पुढे नाही, कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, सर्व बघताय. जे आपण शाळा शिकलो त्या शाळेमध्ये म्हणजे त्या स्तराचं शिक्षण आपल्याला आता आपण मुलांना न दिलेलं बरं असं मला तरी वाटतं, कारण कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे, जग भरपूर पुढे चाललेलं आहे. आता काय होतं काय समजू पण एका मिनिटामध्ये काय होतं, कारण आता म्हणजे आम्ही त्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण जे युद्ध क्षेत्र आहे ते एका मिनिटात सुद्धा आपण आपल्याला काय सुद्धा राहू शकत नाही, एवढं म्हणजे आता विज्ञान प्रगत झालेलं आहे. तर ते आपण जेव्हा इथं करतो, माझा इथं घर आहे, माझा प्लॉट आहे, माझा अमुक आहे ढमुक, एका सेकंदामध्ये सुद्धा ते गायब होते. याचा विचार करा. आणि सर्व जे आपण एक माणूस म्हणून जगा, माणसासारखं सर्वांनी एकत्र राहा. आपण एक संगत आहे, आपण एक वाढलेलं बरोबर एकमेकाशी मन जोडा. माणसानी आपण गेल्यानंतर बी काही कोणी घेऊन जाणार नाही, ना पहिले गेले ते घेऊन जाणार आहे, ना आपण एवढे पुण्यवान की आपण इथून घेऊन जाणार आहे, ना नंतरचे पण घेऊन जाणार आहे. तर ते आपण एक माणसाची मन जुळवा. कोणी समजा आता आपण या किती दिवसांनी झाले, तर मला तर 24 वर्षांनी वाटते झाले. डीपी बघूनच वाटायचं का कोणी ओळखतंय नाही ओळखतंय, कसं हे व्हायचं, जरा जाणीव व्हायची का कोणी ओळखतंय नाही ओळखतंय, आपल्याला बी कोणी ओळखत नाही व्हायचं, असं व्हायचं. म्हणजे आपण एवढ्या दिवसानंतर ओळखलं तर अजूनही आपला हा जो आता हे झालंय नातं जुळलंय समजा. जरा जे शाळेनंतर आपण कुठं आपापल्या जॉबनुसार, कोणी कशानुसार, सर्वजण प्रगती केलेली, सर्वांनी सर्व आपापल्या परीनं वाढलेले सर्व. तर ते जे जुळलंय त्याला वाढवा, त्याला कमी पडू नका देऊ. कोणाची जर काही मनात उठली काय झालं तर ते आपण तिथं सोडून द्यायचं. काय थोडे शब्द आपण लहान व्हायचं काय म्हणतात ते तसलं, आणि आपण पुढे चालायचं. चांगला माणूस म्हणून आपण एक जगावं असं तरी मला वाटतं सर्वांनी. आणि माझं एक म्हणजे मला तर स्वतःला वाटतंय, जर समजा आपण एकमेकाचे समजा आपण संवाद साधला नाही, कुणाच्या घरी काय तर बोलायचं एकमेकाला. जर समजा माझा मुलाचा बर्थडे कमी आमंत्रण द्या, माझ्या मुलाचं लग्न आहे तर सर्वांना आमंत्रण द्या. जर माझ्या मुलाचं लग्न आहे तर तेव्हा सर्वांना आमंत्रण द्या, सर्वांना द्या. हे माझे सर होते तेव्हा तिथं आपण शानदार पद्धतीने म्हणजे हे करू शकतो, मिळवू शकतो. माझं मुलाचं, माझे वर्ग शिक्षक आहे, माझे क्लासमेट आहे, माझं हे सर्व आपलं काही नातं नाही. समजा नातं कुठून काढलं तर काही ना काही कुठेतरी कोणाची तरी बहीण दिली असेल, कोणाची तरी काहीतरी असं समजा नातं निघतच. हे आपण इथं लोकल मध्ये नातं तर ते सर्वांनी आमंत्रण द्या, सर्वांना बोलवा, एक मन जुळवा, चांगलं होईल समजा, चांगलं वाटतं. कारण आम्ही जे आमचा सैनिकांचा कार्यक्रम होतो ना, त्यामध्ये आम्ही पक्क जे आमचे पेन्शन गेलेली माणसं त्यांना बोलवतो, त्यांचा सत्कार करतो. दरवर्षी आम्ही आमचा कार्यक्रम करतो. हे आमच्या सैनिकांच्या कार्यक्रमासाठी त्यांना मी दिंडोरीवरून बोलवले. हे आमच्या कार्यक्रमाला तिथे आमची ओळख झाली, त्यांना त्यासाठी मी तिथून बोलवलं, त्यांची फोटोग्राफी वगैरे करून. त्यामुळे
शाळेच्या स्पोर्टच्या ऍक्टिव्हिटी असेल, स्पर्धा असेल, कुठल्याही संघाशी कोणी काही पंगा घेतला तर सर्वात पहिले पद्मानी सर्वात अग्रेसर असायची. तेव्हा मी आज तिला इन्व्हाइट करतो इथे, तर तिथे तिच्या शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. आणि सर्वांना एक नोट सांगतो, आज ऍक्च्युली पद्माची मुलगी राशीचा वाढदिवस पण आहे. आपण कार्यक्रम जसं मनोगत होईल तसं एक केक कापून सेलिब्रेट करणार आहोत. हॅपी बर्थडे. तर सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. हॅपी बर्थडे राशी. ये पद्मा. बस. धन्यवाद. मला बोलायचा आज वेळ मिळाला. तसेच माझे गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांनी बरोबर. आज बोलण्यासारखं म्हणजे खूपच आहे. तसं माझा परिचय करून दिले आहे. माझ्या माहेरचं नाव पद्मा भागीनाथ गांगुर्डे, आडगाव टप्प्याची आहे मी. आणि सासरचं नाव पूजा गणेश पाटील. मला 3 मुलं आहेत. माझी मोठी मुलगी 12वीला आहे, 2 नंबरचा मुलगा 9वीला आहे, मी 9वीला आणि सेकंड आहे. माझे मिस्टर मेट्रो जंक्शनमध्ये आहेत. मेट्रो जंक्शन मॉल सर्व्हिस करतात ते, म्हणजे कल्याणमध्येच आहे. आणि त्यांना बाहेरची कामं पण करतात. आणि बोलण्यासारखं खूपच आहे. तसं गांगुर्डे सर नाही आज, मला त्यांच्याशी खूप बोलायचं होतं. तसं परमेश्वर सरांनी एक प्रश्न विचारलेला, त्या प्रश्नाचं उत्तर मला अजून पण मिळालेलं नाहीये. आवत जावं कटाक बंधन. सर खूप दिवसापासून शोधते पण भेटलाच नाहीये. सर सांगून द्या. सिलेबस बदलून गेला. तुम्ही विसरून गेले का? ती घटक राहिले नाही. आपले कॅम्प कुठे कुठे कॅम्प जायचे आपले, उद्यान माणसानं आडगाव टप्पा, इथे खूप म्हणजे कार्यक्रम पण असायचे आपले सांस्कृतिक कार्यक्रम. त्या कार्यक्रमांमध्ये म्हणजे जसं जाधव सरांनी असं पुढाकार घेतलेला, त्या आम्हाला पण असं म्हणजे प्रोत्साहन भेटलं. तिथपासून म्हणजे आम्हाला पण संधी भेटली स्टेजवर जाण्याची, बोलण्याची. तसंच मी त्यांचे धन्यवाद करते. आणि तुमचे सरांनी खूप गणितामध्ये खूपच दिलेले. तेच म्हणजे आठवतं मुलांना मी अभ्यास करा बोलते तर तू किती केलेला मला बोलतात. ते म्हणजे शिकण्याचं वय भरपूर होतं, खूप काय करायचं होतं, पण आई वडिलांची पण इच्छा नव्हती. जाऊ दे किती तरी शिकलं तरी शेवटी मला बोलायचं शेतीच करायची आहे. सासरी गेले, सासरचे पण बोलले नाही मी आई सर्व्हिस करायला, तू घरात बसायचं. एवढंच बघते, बस काही नाही. धन्यवाद पद्मा. कारण काही प्रश्न असे असतात की जे सुटल्याने सुटत नाही तर ते सोडून दिल्याने सुटलेले असतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जरी तुला मिळालं नसलं बरोबर आहे योगेश. तर आता यापुढे सादिक, तू तुझं मनोगत घेऊन थोडक्यात सांगतो. लाईट शेअर घेतोय. माझं नाव सादिक शेख, मी शेती व्यवसाय करतो. मला पण एक वैभ आहे. एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगी 6वीला आहे, मुलगा 5वीला आहे. सर लॉक मी आशा खंडेराव उगले, राहणार आडगाव. आणि आता माझ्या सासरचे नाव आशा यशवंत शिंदे. मी शेतीच करते, माझे मिस्टर पण शेती करतात. मला दोन एक मुलगा मुलगी, मुलगी 12वी जयला आणि मुलगा 8वीला. आणि आम्ही शाळेत असताना आम्ही शाळेत एक सरांनी नाटक बसवलेलं होतं एका वेळेचं. त्यात आम्ही पण भाग घेतला होता. तो क्षण मला पण आता पण आठवतो. आम्ही 2-3 मुली पण होतो. आणि ते वाक्य पण मला आता आठवतंय एका वेळेचं. त्यात सरांनी आम्हाला दिलेलं होतं, अरे गावात आपल्याला तोंडावर पाठ म्हणायचं, हे माझं वाक्य होतं. आणि ते मला अजून पण आठवतं.
बस एवढेच. माझं नाव शांतराम दादा जाधव माणसाने. मी व्यवसाय शेतीच करतोय. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी 7वीला जाते, मुलगा 5वीला जातो. सोबतच्या शाळेत काय सरांना सांगून नाही मध्ये नाही सांगितलंय जय जवान जय किसान या उक्तीप्रमाणे शेतकरी हा राजा आहे सर्वांचा. त्यामुळे ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण मातीतूनच या घडलोय आणि या मातीतच जाणार आहे. त्यामुळे हा शेती करणं हा सर्वात मोठा आपला सर्वांचा अभिमान आहे. आपले वाडवडील जे काय आहे आई ते पण शेतीच करत आले. आपण जरी काही व्यवसाय काही मित्र वगैरे करत असेल, काही शेतीचा व्यवसाय पारंपरिक पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे ही अभिमानाची गोष्ट आहे. तर याच्यानंतर मी पुढे सुरेखा पवार. मी सुरेखा पवार, सुरेखा आनंद पवार आणि माझं तिकीट मी पुरीला राहते. माझं नाव श्रीराम सूर्यवंशी. बोल ना, तू काय करते? सेविका म्हणून काम करते दवाखान्याचं. आणि मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा. माझी मोठी मुलगी कॉलेजला आहे, पिंपळगाव केके वागला जाते 14वीला. लहान मुलगी 11वीत आहे चांदवड कॉलेजला आणि मुलगा पुरीला शाळेत जातो 9वीत. अजून काय सरांबद्दल सांग ना काही. सरांनी मारलं, जोडलं, काय केलं? तिला साडेल भाऊ होणार आहे. पण आज खास ती आपल्या सर्वांच्या आनंदासाठी इथं आपल्या सहभागी झाली आहे. कार्यक्रमच माझ्यापासून सुरुवात आहे असं मला, कारण खरी गोष्ट आहे. सुरेखा तुला तर खरं धन्यवाद मानलं पाहिजे की तू दिवाळी वेळी जेव्हा भेटली त्यावेळेस तू स्वतःच ग्रुप तयार केला आणि आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं. जसे जसे काही बऱ्याच जणांचे माझं आधीचं नाव मनीषा विष्णू शिंदे. माझं आधीचं नाव मनीषा विष्णू शिंदे, राहणार सोबत आणि आता मला भूतेनाचं दिलेलं आहे. माझ्या मिस्टरांचं नाव नितीन रंगनाथ महाले. मला 3 मुलं आहेत, 1 मुलगी 2 मुलं. मुलगी इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला आहे आणि मोठा मुलगा डिप्लोमाच्या लास्ट इयरला आणि छोटा मुलगा 8वी. माझे मिस्टरांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. आणि जाधव सरांच्या लेक्चरला तर कधीच कंटाळा आला नाही, कारण जाधव सर नेहमी चालवण्या द्यायची. नाही बोलते ना तिले माझं नाव तेजस उत्तम नागवडे सोरस. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा कॉलेज करतो 11वी आणि मुलगी 9वी कॉलेजमध्ये. शेती करतो, शेतीला जोडधंदा, गाडी चालवतो, 2 व्यवसाय करतो. शाळेच्या बाबतीत सांगायचं तर म्हटलं कितीही सांगितलं तर कमीच. आपल्यासाठी म्हणजे आपल्या बॅचसाठी आपल्या पहिले 2-3 जवळ 4 टप्प्यात झाल्या. त्यांच्यासाठी सरांनी खूप मेहनत घेतली. आणि मेन मुद्दा म्हणजे आपल्या नंतरच्या बॅचला हे नाईट क्लास हे काही माहीत नव्हते. पण आपल्या वेळेस सरांनी खूप मेहनत घेतली. रात्रीचे क्लास घेऊन घडवले विद्यार्थ्यांना. तर आत्ताच्या मुलांना आत्ताच्या बॅचला ते आठवणार नाही. आणि आपण आपल्या मुलांना किती सांगितलं तर त्याला ते विशेष वाटत नाही. पण त्यावेळेस खूप कष्ट घेतले सरांनी. आणि पहिली गोष्ट म्हणजे जाधव सरांनी
कॅम्प जात होते आपल्यावेळी त्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम राहायचे पुढाकार जास्त राहायचा जात असं आणि त्यावेळेस मी सहभाग घेतला होता नाटकामध्ये तो क्षण म्हणजे आठवलं अंगावर शाळे माझा म्हणजे एक मुलगा म्हणून पात्र होतं आणि पारमाचं आईचं पात्र आहे छोटा एवढंच होता. माझे मी छोटा होतो म्हणून दादू सरांनी मला प्रेमाने पात्र दिलं होतं आणि ते मी स्वीकारलो मुलगा माझा पण आल्यावर मी त्याला ओळखलंच नाही. आणि बरेच जणांनी तुम्हाला खोटं ओळखलं असतं तर तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही जे डीपीला फोटो ठेवले त्याच्यावरून हा बाई पार्टनर पण बऱ्याच जणांनी ओळखलं नसतं. बाकी एवढं त्याप्रमाणे आपण जो नाईट क्लास सर्व मुलं आहेत आपल्या बॅच नंतर तो नाईट क्लासच बंद झालाय. माझे मायाचे नाव सुनीता अशोक शिंदे सोग्रस सासरचे सुनीता राजेंद्र द्रौपदी भाटगाव. लग्न झाले आठवणीच निघून गेल्या. जेव्हा मिस्टरांचा कार्यक्रम झाला शाळेत त्यांच्या शाळेत 2000 भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे त्यांच्या शाळेत 1975 पासून ते 2021 पर्यंत त्यांचा कार्यक्रम झाला. तेव्हा मग असं वाटलं आपलं पण असं व्हायला पाहिजे कुठंतरी. आणि जेव्हा सुरेखाचा फोन आला तेव्हा म्हणजे खूप म्हणजे असं आपल्या आठवणीनं पुन्हा उजाळा आला. खूप बरं वाटलं सगळे एकत्र भेटतील खूप छान वाटलं. जाधव सरांच्या कविता पण मला लय आवडायच्या. फोटो घेणार माझे नाव पुढे बसलेली मी सध्या शेती करतोय. मला 10 महिने 2 मुलं आहेत. सरांचं एका वेळात नाटकात कलेक्टरचं पात्र घेतलं. कसं स्टेजवर कसं काय बोलतो पुतळे गावातच नाटक होतं. माझं नाव अनिता बाबाजी चिंचोली आणि सासरचं नाव अनिता विजय सोनवणे. मला 2 मुली आणि 2 मुलं आहेत. मोठी मुलगी 15वीला आहे, बीकॉमचं शिक्षण करते चाकणमध्ये. लहानी 12वीला आहे, तिने सायन्स घेतलं. आता मुलगा 9वीला आहे आणि लहान 7वीला आहे. मी शेतीचा व्यवसाय करते, माझे मिस्टर पण शेतीच करतात. आणि शाळा शिकायला म्हणजे लहानपणापासून आम्हाला कधी शाळेत हेच केलं नाही आईबापांनी. आम्हाला लहानपणापासून कामच जास्त होतं त्याच्यामुळे सरांनी जर आम्हाला कधी अभ्यास सांगितला तर मी कधी गुणच करत नव्हती. आणि खाते तर आम्ही एकच 2 किंवा 3 दिवस शाळा द्यायचो आणि इतर दिवस दांड्या जायच्या कारण आम्हाला कामं जावं लागायचं. नंतर आम्हाला शिकावं लागायची त्याच्यामुळे आम्हाला दांड्या मारावंच लागायच्या. पण मग सरांना आम्ही सांगायचो नाही सर मी आजारी होते आणि नकली पावत्या करून आम्ही सरांना दाखवायचो. त्याच्यामुळे अशी माझी ओळख नाही. एकदम 2 शब्द संपवतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील शिंदे, राहणार मालसारी. मला 2 मुले, एक मुलगी एक मुलगा. मुलगा आता 8वीला आणि मुलगी जाते 5वीला. मी शिकलो मी जाधव सरांकडे मुले जाधव सरांकडे शिकतोय. आणि मग काय करायचं अरे बघ परिस्थिती माझा व्यवसाय शेती आणि ड्रायव्हरचं काम करतो. आणि आणि बाळासाहेब आणि माझं दोघांचं एक त्याचं पार्क रंगण घरात होतं माझा संपर्क दादा सरांचं त्यांनी सगळ्यांनी
काय नंदकुमार उत्तम काळोदे IUTC पहिल्यापासून नाही तुझंच बंदायचं बाकी नाही बरं मी शेती करतो बाकी काही विषय माझे नाव स्वप्ना विठू बबले, सासरचे नाव स्वप्ना गणेश. मी खडकोजरला राहते. आमची 2 ठिकाणी शेती आणि खडकोजर. द्राक्ष शेती करतो आणि बाकी सर्व पिकं करतो. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा आता इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहे आणि लहान मुलगा 12वीला आहे. आणि मी 8वी 9वीत असताना दोन्ही वेळेस नाटकांमध्ये सहभाग घेतलेला. सरांचं एक गावखेड्यांचं ह्या नाटकामध्ये पण भाग घेतलेला आणि गावखेडे सरांचं अजून एक होतं नवीन. तर त्या नाटकामध्ये पण भाग घेतलेला होता. आणि सर नेहमी घरी यायचे अळगावला आणि काही पण असलं म्हणजे एकदा मी आजारी होते तेव्हा पण सर भेटायला आलेली होती. माझ्या पायात काटा भरलेला होता. जाधव सर फडणवीस सर नेहमीच घरी यायचे. खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी. चांगलं मार्गदर्शन केलं प्रत्येक गोष्टीसाठी. आम्हाला आमच्या शिक्षकांचा खूप आदर आणि अभिमान आहे. नेहमीच आहे. मी माझ्या मुलांना पण सांगितलं आमच्या शिक्षकांसारखे असे शिक्षक होणार नाहीच होणार, नाहीच होणार. नाहीच होणार. आणि मुलांना शिक्षकांना तितकं मान सन्मान देत नाही. त्याचं मला वाईट वाटतं की आम्ही आता पण आमच्या सरांबद्दल कधी आरे रावीची भाषा बोलू नाही शकत. आमचे शिक्षक पण तसे होते. म्हणजे त्यांचा आदर्श घेण्यासारखा होता आणि आम्हाला नेहमीच त्यांचा आदर्श असेल. सगळं शिक्षण पद्धती पण बदलली, मुलं पण बदलले आणि जगदुनियाच बदलत चालली. आई वडील आहे त्याचे आई वडिलांमध्ये पण तशी प्रोग्रेस आहे. त्याच्यामुळे मुलांमध्ये पण आहे. पण जे जुनं होतं तेच सोनं आहे आणि ते आम्हाला मिळाले. सगळ्यांची जर इच्छा असेल तर एखादी कविता सादर होत असेल मला आता वाचायला स्वप्ना एखादी कविता आहे माझ्याकडे असेल तर प्लीज थोड्या 2 ओळी 4 ओळी नक्कीच सर्वांना आवड होईल. आता तर म्हणजे मी त्याचा विचारच नव्हता थोडा वेळ कारण म्हणजे मला पण त्याच्यासाठी प्रिपेअर डान्स पण कर मग डान्स पण कर हे डान्स हे डान्स आहे म्हणजे मग माझं नाव योगेश शिंदे. मी शिक्षणाला असतो. पोल्ट्री व्यवसाय आहे माझा स्वतःचा. त्याच्यानंतर पोल्ट्री फार्ममध्ये जॉब पण करतो. सांगायचं तात्पर्य आता मुलं एवढी चांगली बोलली त्याच्याबद्दल मला हे असं गोष्ट वाटत ही केलं किंवा कोणी काय केलं. तर आता स्टार्टिंग जातो सारपासून कळतोय कशी पण त्यांनी माझी चित्रकांची शिकवली. मग ठीक आहे मला एक वाटत होतं मी एडी केली पाहिजे ती झाली पण तरी पण आज माझी मुलगी 11वी 8वी दोघं पण परीक्षा एक रेटून पास आहे. माझं नाव सुशीला नामदेवकर पहिले. आताच श्रेया सुनील जाधव. मला 2 मुलं आहेत. मुलगा माझा 8वीत आहे आणि मुलगी आता 1लीत जाईल. माझे मिस्टर IT मध्ये मी CA इंटर केलं. आता सध्या घरीच आहे, हाऊसवाईफ आहे मी. मला माझा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे पण मला पण तेच वाटतं की आपल्या सरांसारखे सर त्यांना नाही आहे. मराठीचं त्यांना एवढं नाही आहे लँग्वेज त्यांना नॉलेज. मला खूप
मुलांना आता कारखान्यातून काढतोय असं झालंय सगळं त्याच्या फ्लो मध्ये आपण वाढवतोय. म्हणजे पहिली शिक्षण पद्धती होती आपली ती जरी ठेवली असती त्याला जर इंग्लिश मध्ये कन्वर्ट केलं तरी मला चालेल असं मला वाटतं. म्हणजे आपल्या सगळ्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल आभार मानतो की माझी स्वतःची ओळख करून देतो. माझे नाव बाळासाहेब रामभाऊ बोरगुडे, मुक्काम मालसाने, पोस्ट सोबतच. तसं रे, आता मला माहिती आहे का माझे म्हणून सांगतो. मी आधी नाशिकला असतो. मी गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. इंडस्ट्रीमध्ये मी इलेक्ट्रिकलचे काम करतो. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी माझी 8वीला आहे, छोटी मुलगी माझी 4 वर्षाची आहे. बाकी आता सध्या जे समाजात वावरतोय, कधीतरी शाळेची आठवण आली, कोणाच्या मुलाची आठवण आली, मित्राची आठवण आली, एक थोडं असं शांत बसतो. काहीतरी आपल्या मनात कुठेतरी सुटत आहे. कारण आताच्या धावपळीच्या जगात कोणाशी काही घेणं नाही. प्रत्येक आहे, प्रत्येक काही ना काही सुखात आहे, दुःखात आहे, सगळ्या गोष्टी. कसंही माहिती का मित्रांनो, कुठेतरी आपण लेट झालो पण आज आलो एकत्र. खूप आनंदाची गोष्ट आहे. काही ना वाटलं असेल ते आपला कार्यक्रम होतो ना होतो, पण आपला कार्यक्रम झाला. खूप आनंद. आयुष्यात काही कामाला नाही. मला वैयक्तिक कधी वाटतं त्यांनी आपल्याला जगायचं कसं, बोलायचं कसं, राहायचं कसं, सगळ्या गोष्टी शिकवतात. आता आपला मुद्दा पण कुठे असायचं कुठे आपण बदलणार नाही. ते काय म्हणतात, पुत्राचं शेवटी पायपा झालं ते काही सरळ होणार नाही. आपण माझी मोठी मुलगी मला पप्पा तुम्ही म्हणताय का धमाला तिकडे केस वगैरे काय करा, हे करा, ते करा. नमस्कार, मी नितीन शंकर माहेर शहाणा सोबतच जो पहिला ॲड्रेस होता तोच आहे. अजून पुढे मी सध्या नाशिकला संगीत फाउंडेशन इथे जॉब करतो, नोकरीच करतो. बरेच जणांनी जी शेती करत होते ते असं म्हणतात की शेतीच करतो असं, बरोबर आहे. माझी बायको मला म्हणते तुम्ही हामाजी करता. तुम्हाला काय सांगते की आपण शेतीच करतो, कशाला चक्र मारतो तुम्ही येऊन जाऊन करता. काय म्हणते की आपली शेती करू, तरी मी सांगतो की आपण 4-5 वर्ष करू दे, नंतर आपलं आपण शेतीचं करू. मला एक मुलगी 5वीत जाते, चांगवडला SMTVलाच होती, बसमध्ये आता मी चांगली गोष्ट म्हणजे आईवडिलांसोबतच राहतोय. पहिल्यापासून तिथंच होतो, त्यांच्यासोबतच राहतोय. पुण्यातून जाऊन बघितलं, इंजिनिअरिंग केल्यानंतर जवळपास 1 वर्ष होतो पुण्यात. 1 वर्षामध्ये 4-5 इंडस्ट्री बदलल्या. शेवटी म्हणजे पुण्यामध्ये काही आपण सेटल होऊ शकत नाही. आपलं इकडे बॅक साईड नाही, पण इकडे राहतो. सर्वांना माझा नमस्कार. मी तर सर्वांना परिचित आहेच, तरी मी आज माझी नव्यानं ओळख करून देतो. मी सुभाष मानू जाधव, माझी पत्नी कावेरी आणि मला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे श्री. मी 10वी नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केल्यानंतर मी IT या क्षेत्रात गेला 10 वर्षापेक्षा जास्त काम करतोय. सद्यस्थितीत मी SBI मध्ये IT या विभागात असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट या पदावरती असून मी त्या सिस्टमचा हेड करतो. तसेच आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर समोर जेवढे पण उपस्थित आहेत त्यांच्यासमोर नेमकं बोलायचं काय, नेमकं आपल्या भावनांना रस्ता मोकळा कसा करून द्यायचा, आम्हाला तर प्रश्नच पडले. पण तरी पण जुन्या आठवणींना उजाळा देतात ना. सरांपासून जर मी आता जर आठवण काय तर मोठे सर अर्थात अशोक बोरडे सर 8वीला असताना ते आपल्याला म्हणजे भूगोल शिकवायचे. पण ते भूगोल शिकवताना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला अक्षरयुक्त असो, रेखावृत्त असो, ज्या पद्धतीने आपल्याला शिकवलं तर आजही आपल्याला ती एकदम अशी अवघड अशी गोष्ट वाटायची. ओके, तसंच जाधव सर असो,
त्यांनी जे मराठी शिकवलं आपल्याला 10वीला असताना, त्यांनी जे मराठीतल्या व्याकरणातल्या गोष्टी कशा सहजरित्या आपल्याला शिकवल्या ते आपल्याला आजही आठवत असेल. जसं तुम्ही जर एखादा व्याकरणातला एखादा प्रकार जर बघितला म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी कशा असतात त्या त्यांनी एकदम सहजतेने एकदम सोप्या भाषेत आपल्याला शिकवले. तसेच आता कोणविषय सर बसले, सरांनी आपल्याला अर्थात गणित हा सब्जेक्ट शिकवला. गणिताव्यतिरिक्त बाकी दुसरे विषय घ्यायचे ते त्यांच्याला स्पेशलिटी नव्हती, बट शिक्षक कमी असल्यामुळे बाकीच्या विषयांमध्ये पण आपल्याला शिकवायचे. आता या विषयामध्ये कसं होतं की आपण एक गाव लेवलला जेव्हा शिक्षण घेत असतो आणि तिथे कसं आपल्याला एक लिमिटेड सोर्सेस असतात, त्या लिमिटेड सोर्सेस मधून आपण शिकत असतो, त्या गोष्टी आपण पुढे करत असतो, अभ्यास करून आपण जातो पुढे जातो. तसेच आता आठवण करून घ्यायची, आता आपल्याबरोबर प्रकृती यांची आता व्यवस्थित नसल्यामध्ये भगवान बोबडे सर अर्थात छोटे सर जे आपल्याला इंग्लिश शिकवायचे त्यांची पण मला आता आठवण येते. आता या शैक्षणिक सोडून काही अशा गोष्टी असतात, शैक्षणिक सोडून ज्या अवंतर गोष्टी असतात त्या या लोकांनी आपल्याला शिकवल्या. जसं की नाटकमध्ये काम करणे, बाकी अवंतर गोष्टीमध्ये जसं MCC मध्ये भाग घेणे. ज्यावेळेस आम्ही असताना मला का असं वाटतं की कोणती गोष्ट असतो की आमची बाजी नेहमी शेवटची असायची. आज संत महाराष्ट्रा मी असं म्हणे, निरोप समारंभ न झाल्यामुळं आपण कधी या संस्थेचे माजी विद्यार्थी झालोच नाही, आपण आजही या संस्थेचे विद्यार्थी आणि कदाचित सरांचे आम्ही सगळ्यात लाडके विद्यार्थी असू असं मला इथे असं मनस्वी सांगायला आवडेल. अकरावीला आहे, मुलगा 6वीला आहे, ती पण विलास शिंदे सर आहे. हा गाडीमध्ये पण इकडे नको मला एक मुलगा आहे आणि मुलगी. मुलगा 10वीला शिकतो सरांकडे, मुलगी पुण्याला शिकतो 6वी. माझं नाव नवसाद राम जाधव. मी आता लखनौला आहे. माझा आता मटको शॉपी आणि गाड्या चालतात आहे. मला 2 मुले, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा पहिलीला जातो, 6 वर्षाचा आहे आणि मुलगी आता 4 महिन्याची आहे. माझे नाव किरण नामदेव रामाधर. मी सध्या शेती करतो आणि पहिल्यापासून इथेच सरांचा सत्कार आपल्या शाळेचे विद्यार्थी सुभाष जाधव हे शाळा सुटली, शाळेमध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा मी स्वतः संचालन वगैरे थोडंफार करायचं. त्यानंतर काकड लेवलमध्ये आम्ही करतो. काही शिकवण्याची चूक होत असेल तर माफ करा. पर्सनली माझं नाव आणि ओळखतात. बरेचसे मित्र आहेत त्याचे माझे सर्वच कॉन्टॅक्टमध्ये आहेत. 2002 10वी नंतर 11वी कॉमर्सचं ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर मी कॉमर्सचं ग्रॅज्युएशन होत असताना एक माझा माझ्या वडिलांचा एक डोळा आणि माझा पाय निकामी झाला. त्या सर्व याच्यातून मी माझं शिक्षण जे काय तुमचं होतं ते थोडा टाइमच लागेल. हो येणार आहे, थोडा टाइमच लागेल मला.
त्याच्यानंतर मी बऱ्याच आल्या IT असेल वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केली. त्याच गोष्टी शिक्षण पण पूर्ण केलं MBA केलं इंटरनॅशनल शिक्षणामध्ये येणार थोडं टाइम होईल पण गजांमध्ये असताना पुन्हा एकदा मला काळानुसार केलं आणि त्यावेळेस असं वाटलं की सगळं संपलं. टाइम लागत थोड्या वेळ होती कुठल्या प्रकारचं परंतु वडील काही माणसांचे आशीर्वाद गुरुजनांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या मित्रांचे शुभेच्छा त्यामुळे मी आज या तुमच्यासमोर खंबीरपणे उभा आहे. आयुष्यात माणसाचे खूप दुःख येतात दुःख जातात पण जे मित्र आजपर्यंत जे साथ देतात संघर्षात पाठीमागे उभे राहतात यात सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे आपलाच बॅचमेट आहे भानुदास. तो माझा भाऊ जरी असला तरी मित्र सारखा माझ्या पाठीशी खंबीर उभा असतो. ज्यावेळेस 3 वर्ष मी बेडेस होतो तो माझ्या सर्व प्रकारचं जे आई वडील करतात त्या पद्धतीने सर्वच करत होता आणि तो आजही मला त्याचा अभिमान आहे. जरी शेती करत असला तो माझ्यासाठी आज रात्री उभा राहतो. कारण तो माझ्या आयुष्यात धन्यवाद. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. त्यानंतर पुणे असेल बारामती असेल कर्नाटकमध्ये बँगलोर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केले. त्यानंतर मी आता मुंबईला 7 वर्षापासून स्थिरावलेलं आहे. माझ्या परिवारामध्ये माझी मिसेस जी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ग्रॅज्युएट आहे. त्यानंतर माझे 2 मुलं आहेत ते 5वीला आहेत एक 3रीला आहे. मला गणितात काही जास्त येत नव्हतं पण माझे मुलं अभ्यासमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवतात आणि याचा मला अभिमान आहे की मी जास्त काही गणितात नव्हतो साधारणच होतो तरी पण मी कॉमर्स शाखा निवडली होती की गणिताचा विषय सोपा व्हावा. त्यानंतर आपल्या शाळेत कांगुडे सर नेहमी योगा शिकवायचे. योगा करायचा असेल तर कुठला योगा असेल तर मला पुढे बोलवायचे. प्रॅक्टिकल जे काही प्रात्यक्षिक असतं ते प्रात्यक्षिक द्यायला लावायचे. त्यानंतर नाटकामध्ये काम करताना मला तरी आठवतं पद्मा आणि माझा एक पार्ट होतं भूता आणि झपाटलं काय त्याचे भूत झपाट मोठं का बाई असा एक सापळा घेऊन ते एक एंट्री होती आणि पद्मा एक आईच्या भूमिकेत होती आणि ते सापळा घेऊन ते हिमाचल होते म्हणून तो क्षण आजही मला आठवतो शाळेमधला. आम्ही आडेगाव माणसाने भूताने आपण 3 ठिकाणी कॅम्पला त्या आठवणी कधी पुसता येणार नाही. ही आठवणीची शिदोरी ही आयुष्यावर प्रत्येकाच्या राहणार आहे. तर याच आठवणीसाठी आपण आज इथे जमलो आहोत आणि हा कार्यक्रम आपण आज करून दाखवला. काहींच्या आता सुभाषने सांगितलं ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या विसरून गेलो आपण पण आज पुन्हा एकदा फक्त ते चेहरे त्यावेळेचे नसणार आहे पण आज पुन्हा एकदा आपण तो ग्रुप फोटो घेणार आहे. ज्यावेळी 10वीच्या बॅचला जो झाला नाही ते संमेलन पण आज गेट टुगेदरच्या निमित्ताने फक्त चेहरे वेगळे असतील. लहानपणाचे चेहरे ते आता मनाच्याच गावात जसे आहेत तसेच आहेत. त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येऊया. कोणी राहिले का पुढे येऊन बोलण्यासाठी? माझं नाव नंदकिशोर जाधव होते. ते पण सांगावं लागेल सांगायसारखं खूप आहे पण वेळेचा अभाव आहे. काय नाही वेळ भरपूर वेळ सांगायला काही नाही तो सांगायला. एक 5वीला आहे आणि एक 3रीला आहे. मी मोटर वेल्डिंगचा जॉब करतो इथेच. आणि दुसरं म्हणजे आपले शिक्षकांच्या आठवणी सांगायच्या होत्या. तर पहिली आठवण म्हणजे आमची शाळेचा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी आल्याला जातो सरांनी जे फटके दिले त्याच दिवशीपासून रामकृष्ण गांगुर्डे मी शेती करतो. आता सर तर आपल्या जवळचेच आहे सगळे सर म्हणजे घरातले सर. तुला विनंती आहे सर्व लोकांना सगळं माहिती पण आम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे तू परिचय करून दिला तर बरं होईल. मला परिचय मी शेती करतो. 2 मुलं आहेत एक 9वीला जातो आणि एक 6वीला. आणि जेसीबी पण आहे ना सांगा कोणी गेला शेतीला जेसीबी त्याचं जाधव सर कोणी सरांना विनंती करतो त्यांनी आम्हाला 2 शब्द माझे सहकारी माझे विद्यार्थी आणि माझे दोस्त आज माझे दोस्त एक कदाचित काल माझे विद्यार्थी
या ठिकाणी पुन्हा एकदा आपण एकत्र आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच मूड हास्य दिसतो. मला माहिती आहे आपण छोटे छोटे होते तेव्हा आमच्याकडे आलो, आपले काही स्वप्न होते आणि प्रत्येकाने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. कर्मण्यवादी करस्य मा फले सुखाचे. भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने कर्म केलं पाहिजे. शरीर नश्वर आहे, आत्मा आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपण कधी स्वतःला कमकुवत समजू नये. या ठिकाणी जाऊन पाहिलेलं मी आपण दोन मोठमोठे अपघात डोळ्यासमोर झाले, परंतु तो आज माणूस पुन्हा एकदा होता. आणि शिक्षकांनी तुम्ही आमच्याकडून प्रेरणा घ्यायची, आम्ही तुमच्याकडून प्रेरणा घेतो. तर आपले विद्यार्थी आपल्या हातून गेल्यानंतरही अनेक संकटांना मात करून आज ते उभे. मग आपल्याला काय अडचण? परमेश्वराने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेले, भले रूप नसेल दिलं, रूपाचा अभिमान आम्हाला कोणालाच नाही आणि आमचा कोणताही शिक्षक खूप सुंदर होता हे तुम्हाला, पण कर्म करणं आमचं कर्तव्य आणि शेवटपर्यंत आम्ही कर्म करतो. दुसरी गोष्ट, आजचा जो प्रश्न आहे मी बाप मी बापा, सर्वात महत्वाचा प्रश्न मुलांच्या शिस्तीचा. शिक्षक आज बुजगवणं झालेले, वाघ येतो नखही नाही दातही नाही, पण आम्हाला अभिमान आहे आमच्या पंचक्रोशीचा. सोगरस असो, माणसं असो, भूत्याना असो, मग त्यांचा आत्मा. केवळ शिक्षक म्हणजे पेशा नव्हे, ही व्रत. आणि तुम्हाला माहिती की आम्ही व्रत हे कदाचित सुरुवातीला आम्ही रात्रंदिवस शाळा घेतो, कारण तो आमचा ध्यास होता आणि आम्ही शिकवित तरी पडलो होतो. आपले जीवाभावाचे सगळे गणगोत आपलं, आडगाव असेल, सौरस असेल, मालसण असेल, सगळे आपलेच होते. आणि म्हणून तीच प्रेरणा अजूनही आमच्या जिवंत आहे. मुलगा असो, मुलगी असो, कोणाला काही अडचण असो, आमचा प्रत्येक जण सदैव तत्पर, शिपायापासून तर मुख्याध्यापकापर्यंत. आणि म्हणून आमचं हेच सांगणं आहे की येणारी जी पिढी आहे, ही मुलं आहेत, आपण बाप आहात, तुम्ही आई आहात. आपलं काम आहे, एक असो का दोन असो का 10 असो, प्रत्येकाला कुठे चालला, काय करतो, कशासाठी चालला, मोबाईल पाहिजे, हे सगळ्या गोष्टीची आपण चौकशी केली पाहिजे. आम्ही करतोच, पण हे तुमचं करतो. आज राग येईल त्याला, आज मोबाईल नाही दिला तो रागावर येईल, त्याला नाही म्हणायचं शिकवा. कारण लाडाने जीवन आपण आता तुम्ही समजदार, तुम्ही काही सांगू शकत नाही, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जगात फिरताय, परंतु मुलांचा लाड करायचा. कोणत्याच गोष्टी शिस्त ही खूप महत्वाची. काळ बदलतोय, काळानुरूप आपण बदललं पाहिजे, हे सगळं मान्य आहे. आपण मुलांना मोबाईल देतोय, दिला पाहिजे, पण त्याचा वापर तो कशासाठी करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. कोरोना आला, कोरोना गेला, आपले जवळचे मित्र गेले, मैत्रिणी गेले, जोडीदार गेले, सगळं मान्य आहे. काळ असाच आहे, आपल्या जवळचा जाणार आहे, आपण उभे चालत राहायचं, थांबायचं नाही. आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण थांबायचं नाही, परंतु आपल्या पिढी समोर आपण एक आदर्श ठेवून जायचं. त्यांना श्रमाची संकल्पना त्यांच्या मनात अभ्यासच करत नाही, नुसतं मोबाईल एक मोबाईल, हे चुकीचं. काळाची गरज आहे, पण किती गरज आहे, शरीराकडे दुर्लक्ष, व्यायाम राहिला नाही. सकाळी शनिवारी मुलांचा व्यायाम, मुलांची हात सरळ होती नाही, वाटती सावधान विश्राम समजत.
जर शरीरच सुदृढ नाही तर मन सुदृढ कुठून मला सांगा. आणि म्हणून अगोदर शरीराची काळजी. जेवण मुलांचं नाही, एक पोळी मुलं खातील काय, हे का होतं हे आपण शोधलं पाहिजे. आणि आम्ही आमच्या परीनं आजही सर्व माझे सहकारी आठीच्या आठी सदैव कोण जेवलं नाही. मुलांना दररोज चक्कर येतात, उभे केले राष्ट्रगीत सुरू झालं, चक्कर आली, पडली, धराधरा उचलवलं, काय जेवण नाही. काय जेवण करत नाही मुलं, काय खातात ते मुलं. अन्न म्हणजे काय हेच मुलांना आता समजत नाही. प्रत्येकाला वरचं खाणं पाहिजे. आणि ह्या खाण्याचा भाजी भाकरी शिवाय शरीराला पावलं. आणि प्रत्येकाने टायमिंग ठरवलं पाहिजे जेवणाचं. 9ला जेवायचं की 9:30ला जेवायचं, तुमचं किती अर्जंट काम असू दे, पहिलं जेवण आणि मग तुम्ही कामाला सुरुवात. शरीरात सुद्धा एक सवय आणि ती सवय आपण पूर्ण केली. आज सर्वांना ते आपण या भरपूर पाठीमागे उभं राहायचं. तरीही म्हटलं आता गेलं पाहिजे आणि म्हणून तुमच्यासमोर मी हजर झालो. आल्यानंतर मला खूप बोललं. पुन्हा एकदा मी मागे का पुन्हा एकदा आपल्या जीवाभावाची ज्यांच्यामध्ये आपण आयुष्याची 3 वर्ष आनंदात घालवली अशा दोस्तांबरोबर मैत्रिणीबरोबर आला आपण. शिक्षक हा फक्त शाळेत असतो, वर्गात असतो, बाहेर गेल्यानंतर तुम्ही माझे मित्र मैत्रिणी झाला. आणि हे जेव्हा माणसाला समजते तेव्हा खरं आयुष्य आहे असं आपण समजायचं. मी कोण याला काही किंमत नाही, मी नीची. पण जेव्हा आपण 4 माणसांमध्ये जातो तेव्हा आपण विसरून गेलं पाहिजे. आणि हे पाण्याकडून आपण शिकलो. पाण्याला कधी रंग नसतो, पाणी जिथं गेलं तसं दिसतं. म्हणून जीवनामध्ये जर आनंदी राहायचं असेल तर काम करा आणि जिथं विसरते तिथं विसरा. अहंकार बाजूला ठेवा. मी कोणी, मी काहीच किंमत नाही. आज आपण सर्व एकत्र आलो. सर्वांना एकदा डोळे बघून पाहिजे, मनाला समाधान वाटतं. एवढे 2 शब्द. माझे सहकारी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री जाधव सर, त्याचबरोबर गांगुर्डे सर, भाऊसाहेब, सर्व आमच्या शाळेचे माझे सहकारी आणि त्याचबरोबर 2002 बॅचचे सर्व विद्यार्थी, आमच्या विद्यार्थिनी. प्रथम मी सर्वांचे तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाला पाचारण केलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे प्रथम आभार मानतो. खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमासाठी मला दुसरीकडे एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी मला 2-3 वेळा फोन आले कालपासून. पण जेव्हा मला हा कार्यक्रम आधी थोडासा माहीत झालेला होता मी त्यांना स्पष्टपणे नाही सांगितलं. मला हे पण त्यांनी सांगितलं का तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला भेट देऊन आमच्याकडे या. तरी म्हटलं जमणार नाही, आमचा तो कार्यक्रम दिवसभराचा असतो आणि जर तो कार्यक्रम मी चुकवला तर मग मात्र बऱ्याच दिवस मला ती माझ्या मनाला खूप मोठी खंत लागून राहील. कारण त्या कार्यक्रमातून जी ऊर्जा, जी एनर्जी आणि जो मनाचा उत्साह मला वाढणार आहे तो कशानेच मला भरून काढता येणार नाही. त्यामुळं हे जे कार्यक्रम आहे कुठलाही किती व्याप असला काही असलं तरी निदान आवर्जून ह्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहत असतो. यानंतर आता काही गोष्टी थोड्याशा बोलाव्याशा वाटतात. तुम्ही म्हणजे तसं आजपर्यंत तुमच्या आयुष्याचा जर विचार केला तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप अनुभव घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आमच्यासमोर आता बसलेले जे काही विद्यार्थी आहेत, काही चांगल्या पदावरती नोकरी करतायत, काहींचे चांगले व्यवसाय आहेत, समाजामध्ये चांगलं मानाचं स्थान आहे. मला माहिती आहे की नोकरीवाल्याचा जर विचार केला तर नोकरीवाल्या सर्व प्रेम चालत असतो. दररोजचं आपलं काम तेवढं कुटुंब बाई अनुभव त्यांना कमी असतो. आम्ही सुद्धा त्याचेच आहोत. कदाचित जे विद्यार्थी व्यवसायात आहेत त्यांना अनेक लोक भेटत असतात आणि त्यांना अनुभव जास्त असतात. उलट त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. पण तरी सुद्धा शिक्षक म्हटला की आपले जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत
ते आम्हाला अजून लहानच वाटतात. आई वडील असो किंवा शिक्षक त्यांना आपले विद्यार्थी नेहमी लहान वाटतात. तुम्ही जे काही मनाच्या काही खंत बोलून दाखवल्या त्याविषयी मी थोडंसं बोलतो. त्यामध्ये नाईट क्लास. आता नाईट क्लासची त्यावेळेस परिस्थिती मी सांगतो तुम्हाला. नेहमी आम्ही एकत्र बसून त्यावर चर्चा करायचो. त्यावेळेस आपल्या जिथं नाईट क्लास चालायचे लाईट होता पण कधी कधी लाईट जायची आणि त्यावेळेस रॉकेटच्या ते छोटे दिवे होते. बऱ्याच वेळा विद्यार्थी जे आहेत ते दिवे लावायचे आणि त्यामध्ये अभ्यास करायचे. पण आम्ही मला वाटतं 11 वाजेपर्यंत कधी 11:30 पर्यंत थांबायचं होतं प्रत्येक एक शिक्षक. पण आम्ही निघून गेल्यानंतर ही पण एक मोठी भीती होती की समजा लाईट गेली विद्यार्थी ते दिवे लावतात कधी कधी काही बाळ राहायचे सगळ्यांचे तिथे कपडे वगैरे राहायचे. जर काही घडलं तर पुढं काय करायचं हा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर होता. त्यामुळे त्याच्यावर बरेच वेळा चर्चा करून शेवटी ते आणि अजून एक कारण असं होतं जेव्हा प्रामुख्याने विद्यार्थी भूतेचे वगैरे विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी हे शाळा सुटल्यानंतर घरी जायचे. त्यांना सायंकाळी लगेच यावं लागायचं नाईट क्लासला. आपले जे काही पालक आहेत ते त्यांचा शेती व्यवसायातून आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळा जर आपण दुसरीकडे जर शेतकरी कामाला गेले तर सायंकाळी सुट्टी होती किंवा घरात जरी आपल्या वावरातलं काम असेल तर लगेच स्वयंपाक करणं शक्य नव्हतं. कधी कधी विद्यार्थ्यांना आहे ते खाऊन लगेच क्लासला यावं लागायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पुन्हा घरी जायचं पुन्हा आंघोळ करून आवरून यायचं. त्यामध्ये त्यांचे 2 तास तरी बाहेर जायचे. मग आम्ही असा निर्णय घेतला की हे 2 तास जर त्यांनी घरी अभ्यास केला तर फायदा त्यात जास्त होईल. शिवाय नाईट क्लासमध्ये तो एकदा माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की मला आवड जावं कळलं नाही. परंतु मला वाटतं आजपर्यंत तुम्ही या लाईफमध्ये इथपर्यंत सक्सेसफुल आला. तुम्हाला जीवनाचं आवड कळलं जावं कळलं त्यामुळे आता त्या गणिताचं आवड जावं तुम्हाला नाही कळलं तरी टेन्शन नाही. जरी तुम्हाला धोका वाटले तुम्ही मला नंतर भेटतात अगदी तरी ते प्रकारे मी आधीच तुम्हाला समजून देईल. मला कुठलाही कंटाळा नाही. अजून तर व्यक्त केली. आता जे गणितातले हुशार विद्यार्थी आहेत माझ्यासमोर बसलेले तर हे स्पर्धेत असतात. पहिला नंबर दुसरा नंबर त्याच्यामध्ये आमचा जो काही गोळी होता सगळ्यात स्कॉलर विद्यार्थी सगळ्यात म्हणजे त्याच्या वेळचे विद्यार्थी होते दुसरे पण. आता आम्ही सगळ्यात जास्त काळजी हुशार विद्यार्थ्यांची घेतो. काय घेतो त्याच्या मागं कारण असतं. हुशार जे विद्यार्थी असतात वेगवेगळे प्रचंड तर त्यांच्या बाबतीत आम्हाला इतर विद्यार्थ्यांपेक्षा धोका जास्त वाटतो. हुशार विद्यार्थ्यांची गंमत अशी असते अति मेमरीने हुशार असलेला माणूस कधी कधी जीवनामध्ये कोणाचंच ऐकून घेतो आणि त्यामुळे जर का ट्रेक चुकला तर मात्र हुशारी असून सुद्धा कधी कधी काय म्हणतो सक्सेस होत नाही तो विद्यार्थी. म्हणून आम्ही आजही काळजी घेतो. पण मला वाटतं त्यांनी सांगितलं याचा अर्थ त्याच्या मनाला कुठेतरी खंत वाटली. आता आपल्या जीवनाचा एक फेज आहे. ज्या दिवशी समजा आपलं वय किती होतं 60 वर्ष वय होते आणि आपल्याला जर वाटलं की आपली एखादी गोष्ट राहून गेली किंवा कुठेतरी आपण चुकलोय ही जाणीव ज्या दिवशी आपल्याला होते तो त्या दिवसापासून त्या क्षणापासून जरी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बदल करण्यास सुरुवात केली तर निश्चितपणे तुमचं राहिलेलं आयुष्य चांगलंच जाईल असं मला गॅरंटी आहे. त्यामुळे मला उलट त्याचं वाक्य ऐकून चांगलं वाटलं. याचा अर्थ कुठेतरी जाणीव होते आपण कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि मी जास्त त्याला अधिकार सांगत नाही तेव्हा सांगतो कारण आजपासून तरी ते जीवन पूर्वीचे जे बॅचेस होते पूर्वीचे विद्यार्थी घाबरायचे आत्ताचे घाबरत नाही. आम्हाला असे विद्यार्थी मिळालेले आहेत तर त्यांनी आम्हाला भरपूर सुनावलेलं आहे. पण आम्ही ते मनावर घेत नाही कारण आम्हाला माहिती आहे एखादी त्यावेळी झाले मोठे झाले की नंतर आता जर ते भेटले ना तेच वापरून अगदी आमच्या पायाला हात लावतात. पण मग आता त्यांचं मागचं सगळं आठवतं. पण आम्ही त्याचं केलंही करत नाही कारण आम्हाला माहिती आहे की केव्हा त्यांचं वय लहान होतं. या वयामध्ये त्यांना ते कळत नाही. तर मला वाटतं तुम्ही तुमच्या मुलांची शैक्षणिक पण काळजी घ्यावी कारण पूर्णपणे शिक्षकांवर विसरून राहू नये. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य जर एकदा हातातून गेलं तर ते पुन्हा परत मिळवणं फार अवघड आहे. तर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घ्या. तुमच्या मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही. एका गाण्याची ओळ आहे आठवत असेल तसं तुम्ही मोठे झालेले आहात. हा फळा बघितल्यानंतर या ठिकाणी 49 लिहिलेले आहे.
1048 लिहिलेले आहे, गैरहजर 1 लिहिलेले आहे. हा जो गैरहजर आहे तो जरी आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणीच्या रूपाने तो आपल्यात उपस्थित आहे. तशी भरपूर मोठी बॅच होती. मी या ठिकाणी जे काय बोलणार आहे काही 2-4 सुविचारांच्या दृष्टिकोनातून तुमच्याशी बोलणार आहे. त्यानंतर तुम्हाला संधी देणार आहे की माझ्याकडून काय जाणून घ्यायचं आहे ते प्रश्न तुम्ही मला विचारा, मग त्या अनुषंगाने मी बोलत जाईल. कारण मी काय बोलावं यापेक्षा तुम्हाला काय हवं आहे याला जास्त महत्त्व आहे. गोष्ट असं की अरुणचा फोन आला, आपल्याला गेट टुगेदर घ्यायचं आहे, आणि त्या दिवशी अचानक खूप मागे गेलो 2002 सालात. ते 2002 साल आणि मी अचानक तरुण झालो. कारण तुम्ही आज ज्या वयात आहात त्या वयात आम्ही होतो तुम्हाला शिकवतो. त्याला भरपूर मोठा कालखंड गेलेला आहे. आणि तुमचा गेट टुगेदर हा संधी मिळावा अशा प्रसंगी होतो आहे वगैरे असं म्हणून आपण त्या काळात नाटकं लिहायचो. गावडे सर नाटक लिहायचे. गावडे सरांच्या नाटकाचं नाव विचारलं होतं, ते मला आठवत नव्हतं काय होतं. नाही काय होतं ह्या बरोबर त्या काळामध्ये एक गावडेंचं हे नाटक बसवलेलं होतं. त्यांचं एक माणूस हरवला आहे असे 2 नाटक त्याच एकाच वर्षात. त्याच्यानंतर आता तुमच्या हातामध्ये जे पुस्तक आलेलं आहे हे एक नाटक आपण केलेलं होतं. तुमच्या नंतर केलेलं असेल किंवा तुमच्या बॅचच्या अगोदरच्या बॅचने केलेलं असेल, हे नसेल तुम्हाला नंतरच्या बॅचचं असेल, नंतरच्या बॅचचं अगोदरचं नाही आठवतं, अगोदरच्या बॅचचं असेल. तो एक कालखंड होता 2002 चा. आता त्या काळामध्ये नाईट क्लास का होते आणि घेण्याची गरज काय होती याचं एक कारण असं होतं की अनेकांच्या घरामध्ये वीज नव्हती, विजेचे बल्ब नव्हते आणि अभ्यास करण्यासारखं वातावरण नव्हतं. आणि 10वी मध्ये चांगले मार्क मिळावे यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असायचा. म्हणून आम्ही असं ठरवलेलं होतं की मुलांचे आपण नाईट क्लास घेऊ. ज्या ज्या मुलांना शक्य आहे ते येतील, जेवढं शक्य आहे तेवढी त्यांच्यात प्रगती होईल. मुलींसाठी नव्हतीच. तुमच्या हातात मोबाईल नव्हता किंवा मोबाईल नावाचा एखादा उपकरण येणार आहे याची स्वप्नातही तुम्हाला कल्पना नव्हती, आम्हाला पण नव्हती. कारण माझ्याकडे जो मोबाईल आला तो 2006 साली आला. तोही छोटा होता एवढासा नोकियाचा. आणि तोपर्यंत तुमच्याकडे ते काहीच नव्हतं. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकमेव साधन उपलब्ध होतं ते म्हणजे शिक्षकाचं तोंड, नाही तर तुमचं पाठ्यपुस्तक. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडं ज्ञान मिळवण्याचं दुसरं साधनच नव्हतं ना. आज परिस्थिती बदलली. आज तुम्ही सगळे बदल स्वीकारलेले आहेत, आम्ही पण स्वीकारले. आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. एखाद्या शिक्षकाने शिकवलेला भाग जर तुम्हाला समजला नाही, वर्गात नाही समजला, तो मुलगा घरी जातो, एखादा युट्यूबवर एखादा टॉपिक सापडवतो किंवा कुठेही ChatGPTला विचारतो. अजून वेगवेगळे माध्यम आलेत, त्या सगळ्या माध्यमांना तो विचारतो आणि कुठून काय काय उपलब्ध होईल त्या माहितीनुसार तो त्याच्या ज्ञानात भर घालतो किंवा ती संकल्पना समजून घेतो. आज अशी परिस्थिती आहे. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा तुम्हाला शिक्षकांकडेच जावं लागत होतं. हे मला समजलं नाही ते तुम्ही समजून द्या. एकमेव माणूस शिक्षक. आणि म्हणून त्या काळात शिक्षकांविषयी आदर पण होता. आज परिस्थिती अशी आहे, नाही जमत शिक्षकाला ना
शिक्षकाविषयीचा आदरही कमी झाला, कारण त्यासमोर पर्याय उपलब्ध झाला. हा दोष त्या विद्यार्थ्याचा नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आज शिक्षकांना रिस्पेक्ट देतात, शिक्षकांचा आदर करतात, हेच संस्कार आपण आपल्या मुलाबाळांवर केले तर तेही व्यवस्थितपणे आदर करतील. आमचे विद्यार्थी तसे नाहीत. बाहेरच्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. अजून आमचे विद्यार्थी जसे त्यांचे पालक आमच्याशी कनेक्टेड आहेत, तसेच विद्यार्थीही आमच्या खूप जिव्हाळ्याचे आहेत. आमच्याशी खूप जिव्हाळ्याचे संबंध त्या विद्यार्थ्यांचे आजही आहेत. एक प्रसंग सांगतो. उद्यानाचीच मुलगी आहे. एक दिवस आली तिच्या कडेवर असं लहान तिच्यापेक्षा लहान मुलगी होती. तेव्हा आमची शाळा गावातच होती आणि आता ती आली वर्गातून. मी वर्गात होतो. वर्गातून बाहेर बोलून घेतलं. थोड्या वेळ गप्पा झाल्या. पर्समधून 100 रुपये काढून माझ्या खिशात ठेवले. का बरं? सर घ्या, तुम्हाला खाऊ खायला. आता खरं म्हणजे मी तिच्या कडेवरच्या मुलीला 10 रुपये तरी द्यायला पाहिजे, पण ते देण्याच्या अगोदरच तिने मला खाऊ खायला 100 रुपये दिले. ते 100 रुपये नको कमी म्हटलं, नाही तुझा वायदा आहे घेण्याचा माझ्याकडून, तू कशाला मला देते, मी बाप आहे. ती म्हण नाही, तुम्ही माझ्यावर फार उपकार केले. माझी किती वेळा फी भरलेली आहे आणि मी तुम्हाला दिलेलीच नाही अजून. म्हटलं किती असेल ती? 10, 20, 30 त्या काळातली. तसं नाही, त्या फीची आज किंमत नाही, मी किंमत करू शकत नाही. हे मला खाऊ खाण्यासाठीच पैसे देते आहे. ठीक आहे, मी ठेवून घेते. त्यावेळेला मला पुरस्कारापेक्षाही मला त्या पुरस्काराची किंमत खूप मोठी वाटली. असे खूप जिवंत अनुभव आहेत. ज्या वेळेला आपण त्या मुलांशी भावनेने बांधले गेलेलो असतो, त्यावेळेला हे भावनिक नातं संपत नाही. एक वेळ मी संपेल, तुम्ही संपाल, पण नातं संपणार. हा भावनिक जिव्हाळा, तो ओलावा आजही तसाच आहे, कायम आहे. जेवढे जेवढे माझे विद्यार्थी मला आजही भेटतात, त्या वेळेला मलाही खूप आनंद होतो. क्षणभर का होईना त्या दिवसांमध्ये आपण फिरून येतो. आपण तरुण झाल्याचा आनंद, ते जीवन पुन्हा जगल्याचा आनंद, त्याही मला मिळतो. तुम्ही आज या ठिकाणी येऊन बसलेले आहात म्हणजे का बसलेले आहात? माणसाला भूतकाळात रमायला फार आवडतं. म्हणून आपण क्षणभरासाठी भूतकाळात जाणार आहोत आणि त्या प्रेरणेने आशेने या ठिकाणी आहोत. हा आपला जो भावनिक ग्रुप तयार झालेला आहे, गट तयार झालेला आहे, या गटाने खूप चांगले चांगले कामं आजपर्यंत केलेले आहेत. एक याच्यापूर्वीचा एक असाच व्हॉट्सअप ग्रुप आहे माजी विद्यार्थ्यांचा. मी अनेक माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपला जॉईन आहे. तुमच्याच ग्रुपला तुम्ही मला जॉईन करून घेतलेलं आहे. नाही का? त्या ग्रुपची एक आठवण सांगतो तुम्हाला. त्या ग्रुपमधील एका मुलीच्या पतीचा अपघात झाला नाशिकला. त्या ग्रुपने पहिला मेसेज कुणाला टाकावा? आई, वडील, भाऊ, नातेवाईक यांना टाकण्याऐवजी तो मेसेज तिने ग्रुपवर टाकला की माझ्या पतीचा अमुक ठिकाणी अपघात झालेला आहे, अमुक दवाखान्यात ऍडमिट करायचं आहे. पहिल्यांदा तिला आठवण कोणाची आली? मित्रांची. त्या ग्रुपची आठवण, मित्रांची आठवण. तो त्या क्षणी 1, 2, 3 जण तरी ऑनलाईन असतातच. त्यांनी 2-3 जणांनी तो मेसेज बघितल्यानंतर एकमेकांना कॉल करायला. जे नाशिकमध्ये मुलं होते ते तात्काळ त्या दवाखान्यात पोहोचले नातेवाईकांच्या अगोदर. आपली कनेक्टिव्हिटी एकत्र ठेवल्यानंतर किंवा आपला भावनिक जिव्हाळा आपले एकत्रित ठेवल्यानंतर आपल्याला भावनिक आधार मिळतो. भावनिकच नव्हे, आर्थिक आधार मिळतो. म्हणजे जीवनातला आनंद तर आहेच आहे, पण आधार फार महत्वाचा असतो. कारण आपलं नातंच आहे. पडताना सावरणारं नातं पाहिजे. एखादा पडतो आहे, लगेच त्याला सावरता आलं पाहिजे. तो सावरण्याचं काम फक्त मित्रच करू शकतो, इतर नातेवाईक किंवा बाहेरचे कोणी करू शकतो. म्हणून आपल्या मित्रांनो
तुमचेच नातेसंबंधित किंवा तुमचे मुलं किंवा तुमचे कोणीतरी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, आता घरी मदत शाळेला दिली तर बरं आहे, चांगलं आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्याची पाहिजे पद्धती. अनेक गोष्टी आहेत. तुम्ही जर विचारणार असाल तर मी तुम्हाला सांगेन की काय दिलं पाहिजे. तुम्ही किती साधारण पैसे गोळा करू शकता, त्यातून तुम्ही काय घेऊ शकता. तर जर एक 8-10 संगणक दिले, एखादा CSR वगैरे तुमच्या कंपन्यात उपलब्ध असतील तर बघा, तुम्हीच आर्थिक म्हणजे तुम्ही स्वतः पैसे गोळा केले अशी ती गोष्ट नाही. तुमच्या ओळखी पाळखीच्या कोणी कंपन्या असतील चांगले तर त्यांचे CSR फंड असतात. CSR फंडातून आपल्याला काही मदत होऊ शकते. आपल्या मैदानाला फ्लेवर ब्लॉक बसवण्यासाठी मदत होऊ शकते. काही संगणक लॅब पण आपण तयार करू शकतो. ते मुलांच्याच उपयोगाचं आहे. मुलं जिथं बाहेर बसून जेवतात त्यांच्या जेवणासाठी काही जे दगडी टेबल वगैरे असतात तसे टेबल तयार करून मिळाले चांगले. अशा अनेक गोष्टी आहेत. तुमच्यापैकी तुम्हाला जे जे शक्य आहे तशा पद्धतीने डोक्यात विचार ठेवा. आता आमच्या एका बॅचने लाईट फिटिंग नव्हती शाळेला, 40,000 रुपये घालून 4 मुलांनी लाईट फिटिंग करून दिलेली आहे. त्यांची नावं पण दिलेली आहे. काही मुलांनी भिंतींवर नकाशे काढून दिलेले आहेत, काही पाढे लिहून दिलेले आहेत. त्यांची नावं त्या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. आता तुम्ही जर तिथं जाऊन बघितलं असेल, त्या बोलक्या भिंती झालेल्या आहेत त्या वाचल्या असतील तर या बोलक्या भिंतींमध्ये तुमच्यासारख्याच माझे विद्यार्थ्यांचं मोठं योगदान आहे. त्याचा फायदा अर्थातच विद्यार्थ्यांना होतो. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आव्हान केलेलं आहे. यानंतर तुम्हाला एवढं सांगेल, तुम्ही आणि तुमचं कुटुंब एकमेकाचा आदर करा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुमच्या पतीचा, मुलांचा, सर्वांचा आदर करा. तुमची मुलं खूप गोड आहेत, त्यांना घडवा. पूर्वी सरांनी सांगितलं तसं नकार पचवण्याची पण ताकद त्यांच्यात निर्माण करा. त्याला जर 10 वेळा चॉकलेट दिलं तर 1 वेळा नाही म्हणा, कारण तो 10 वेळा तुमच्याकडे मागतोय, तुम्ही त्याची सगळी मागणी पूर्ण करताय तर ते नाही झालं पाहिजे. एकदा तरी त्याला नकार द्या, तर तो नकार पचवण्याची ताकद त्याच्यात निर्माण होईल. नाहीतर एवढं छोटंसं अपयश येतं आणि मुलं आत्महत्या करायला असंही घडायला नको. म्हणून मुलांना असं बनवा की त्याने सगळ्या प्रकारचे अपयश पचवले पाहिजे. आणि उदाहरणं द्या, निसर्गामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. बिना संघर्षाचं कोणीही नाही. एवढंच आहे, काहींना खूप मोठा संघर्ष करावा लागतो, काहींना थोडा कमी संघर्ष करावा लागतो. काहींना भावनिक संघर्ष करावा लागतो,